असं काय होईन आपल्याला बाहेरचं काही त्रास नाही होत. तुला ती कशी ठेवून दिली पाहिजे ना, कशी ठेवून दिली आपल्याला फक्त कसं घरातलं खायचं बघा. आता शिवानी इथं सासूचे पाय दाबून देत आहे आणि सासू बघा कशी करत आहे. अयो अयो पाय दाबलेले होत आहे का उगाच असंच आहे? अरे दुखत आहे ना ते. दुखत आहे पाय. तर आता तुम्ही म्हणसान की DSK व्हिडिओ काढायचं काम करतोय. DSK का व्हिडिओ काढायचं काम करतोय? कारण त्याच्या मागे एक लय मोठं कारण आहे आणि ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते पुढं तुम्हाला दिसेनच काय कारण आहे काय नाही तर सांगेन मी. आता शिवानी चांगल्या प्रकारे पाव दाब, झेंडू बाम लाव, पाव दाब. बघा बघा सेवा करते शिवानी. सेवाचं काय कारण आता DSKने भरपूर सारे पुण्य केलेत. मग म्हणलं थोडंफार शिवानीच्या वाट्याला म्हणून मी पाय दाबीत नाही. आता विषय आहे त्यामुळे म्हणलं शिवानीला थोडंफार पुण्य भेटावं. हां नाही मला सांगितलं होतं पण मी म्हणलं शिवानीच्या वाट्याला पुण्य जावं म्हणून. नाही का? थांबा अजून वर्ष किती लयत लय वर्षभर 1-1.5 वर्ष थांबा. मग तर सगळ्याच्या अंगात तोडून निघणार आहेत. सगळ्याच्या अंगात तोडून निघणार आहेत माहिती का? तुम्ही घरात राहायला बी कटाळता तुम्ही. मग म्हणतात मला अरे काय टेन्शन लावलंय माझ्या मागं. तुम्ही तुमची वरती रूम बांधा आम्हाला खातिर असं म्हणली तुम्हाला. हे बघा असं काहीतरी चालू आहे आणि काय सांगा तुम्हाला. आज संध्याकाळचं जेवणाची पंचायत झाली आता. कारण तिला जेवण जात नाहीये, आम्हाला पण जेवण नाही करायचं आज. साडी का टाकली तशी? ती चांगली दिसत नव्हती साडी. काहीच गरज नव्हतं वरून दिसत होती तिथं. बघा 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 चांगले चोप ग बाई सासूचे पाय. अरे मग मी पुण्य, अरे मी आयुष्यामध्ये लय पुण्य केलेत. मग एक पुण्य तिच्या वाट्याला नको का? मीच चोपणार होतो पण म्हणलं ती एक पुण्य तिच्या वाट्याला. मग हे बघा कसं चालू आहे काम. मम्मीचे पाय. खूप छान आशीर्वाद भेटेल तुला बरं का. खूप छान खूप छान आशीर्वाद भेटेल तुला. त्यांनी सकाळी काय केलं माहिती का? मी देवपूजा करीत होत्या आणि मी देवाचे पाय पडले. मी त्यांना म्हणलं ओ देवाचे पाय पडा ना असं म्हणलं. ते काय म्हणलं तू पड माझ्या पाय. मी म्हणलं जा मी नाही पडणार पण म्हणलं पडती का नाही असं म्हणलं. असं म्हणलो मी. असं म्हणलो घरात भांडण लावायचे काम करती. असं नाही म्हणलं पण मला वाकायलाच लावलं सकाळी. मी थोडी म्हणलं वाक म्हणून. मी म्हणलं पाय उगाच काय बी काय काय धंदे. अरे अवघडच काम आहे. तुम्ही लय पलटता म्हणजे आज खरं मी काहीच नाही म्हणलो. खरं काय खरं बोला. कॅमेरा चालू म्हणून काही बोलायचं. मी असलं काही बोललो नाही. उगाच रिकाम काही नको बोलू. मित्रांनो सगळं साफ खोटं आहे. मला सांगा बरं तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या टी-शर्टला इग्नोर करा. रोजचं सारखं रोज कचरा आमच्या दुकानामध्ये, आमच्या घरामध्ये. दुकानामध्ये तर असतोच कचरा पण घरामध्ये पण कचरा आहे. आज व्हाईट शर्ट आहे. आणि मित्रांनो आज आहे रविवार. तर मित्रांनो सगळ्यांना रविवारच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचा दिवस झोपीत जाओ माझा सोडून, कारण मला बाहेर जायचं आहे. आता वाजले सकाळचे 10 आणि आता तुम्हाला सांगतो काल रात्री खूप सारे काही गोष्टी घडल्या त्या तुम्हाला पुढं बघायला भेटतील. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप नाही करता. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि मम्मीची तब्येत बरोबर नव्हती. आता मम्मीची तब्येत ठीक आहे, एकदम ओके मध्ये आहे. आणि आता शिवानीची पण तब्येत बरी आहे. तर आता शिवानी काहीतरी पसारा काढत आहे. पिना पैसे हे बघा. शिवानी 100 रुपये देत आहे मला. नाही 50 रुपये भेटत नाही. चला आता मित्रांनो आता तुम्हाला आमची पूरग्रस्त परिस्थिती घरातली दाखवतो नाही का. रोजच्या प्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी तुमच्या मर्जीवर. आणि ज्यांना कोणाला नोटिफिकेशन येत असेल त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला.
बिलकुल टाइमपास नाही करता, नाही का. चला हा मित्रांनो, मम्मीला तुम्ही खाता खाता म्हणता मम्मीचं पोटच बिघडून गेलं. जेव्हा तेव्हा मम्मीला खाताने दाखवता ना, त्यामुळे पोट बिघडलं. आणि आमच्या गल्लीत आज डोंगरा आहे थोडासा, कारण इकडे स्लॅब पडणार एक जण होतं, तिथं स्लॅबची गाडी आलेली आहे आणि इथं सारखं ते गाड्या बिड्या काढायला लावल्या, वैताग आला मला त्याचा हे करून. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, असं पलंगावर पेट नसतं. खाली ठेव. बर खाली ठेवतो. तुझी रक्षाबंधन झाली का? केला तुला भावाने फोन? काऊन नाही केला? मग आम्हाला फोन करा. लांब आहे तो. हे मुंबईला राहते ना, सगळे भाऊ बिझी झालेले मित्रांनो मम्मीचे. मम्मीची कामाचे बिचारे, त्यांना असं सुख समृद्धीचे दिवस जाऊ, लय मोठा पैसा येऊ माझ्या भावाला. हो येस, पैसेवाले. विसरून जावा, बहिणीला बहिणीला विसरून जावा. बघा आता काय म्हणणं आहे मम्मीचं. आता मित्रांनो काय सांगावं तुम्हाला. 2 महिने बिल्डिंग बांधावा. आता मला एक कमेंट आली होती की ताई काय जॉब म्हणजे तुमची बहीण काय जॉब करती. तर मित्रांनो माझी बहीण दवाखान्यामध्ये आहे जॉबला, हॉस्पिटलमध्ये. जेव्हा तिला कशी खुशी होती पहा, मागं बॅकग्राऊंडमध्ये आवाज आला कशाचा तर. आणि इकडे पप्पा आहेत आणि इकडे मी आहे आरशात. आज बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा ती आहे शिवानी. शिवानी घातली आज साडी. शिवानीला नाकातलं घेऊन द्यावा ना, ते काय तसलं नाकात घालीत नाही काय. मी त्या दिवशी म्हणलं होतं ना, तो तुम्ही मला सोनार दुकानातून परत आणलं. घातलंय ना मी, हे बघा ना. नकली नको घालू ना, तुला सोन्याचं घेऊन देतो मी. दुखत आहे ते, नकलीच घातलं तर दुखत आहे, तर सोन्याचं दुखत परमनंट घालून टाकू आपण नाकाबाई, फिक्स करून टाकू ना. ते बघा. आणि आज शिवानी खूप खुश आहे. कारण काय आहे सांग बरं मम्मी. ती मावशी झालेली म्हणूनच, बाकी काहीच नाही. आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मित्रांनो. कालपासून खुशच आहे ती. हां खायचं असतं, खायचं काय असतं. साखर छान असती नाही का. इकडे बघा आमच्या घरात चालू आहे रक्षाबंधन. इकडून येतो मी, कॅमेराचा अँगल चेंज करतो. इकडे रुमाल ठेवला डोक्यावर. तुम्हाला म्हटलंय टोपी काढायची खालून, तिथून टोपी भेटा ना का तुम्हाला. काढ टोपी काढा. कुठे ठेवली तर हे बघा. आता घर आहे, ते कपडे वाळू घालत असते, राहू दे. हे बघा आता डोक्यात बसत नाही ते तो. ह्या दोघांचं चाललंय रक्षाबंधन. व्यवस्थित लाव. आता तुम्ही म्हणसान पप्पाच्या बहिणीकडे गेले नाही पप्पा. तर पप्पाच्या बहिणी आता 2 होत्या. एक आता दरवर्षी बोलवायच्या, ते पण वारल्या. आणि पप्पाची सख्खी बहीण जी होती ती पण वारलेली आहे. आता कोणीच नाही आहे. मग आता पप्पा म्हणलं शिवानीला म्हणलं राखी बांधून टाकतो आता. खरं म्हणलं ते डायलॉग मी नाही बोलायला पाहिजे, शिवानी तो बोलायला पाहिजे. आता कोणी नाही बांधायचं, मग पप्पाला मी बांधणार राखी. हे डायलॉग तू बोलायला पाहिजे, ते डायलॉग मला बोलायला लागले. तिला गिफ्ट आता संध्याकाळी. तिला काय गिफ्टची गरज आहे. विचार करा आता काय गिफ्ट देणार पप्पा संध्याकाळी. कमेंट मध्ये सांगा आता काय गिफ्ट भेटणार शिवानीला. 21 रुपये. 2 रुपये टाका. पार्लेजी टाका ना बिस्किटचा पुडा. बिस्किटचा पुडा मला रोजच आणते ते. 5 रुपयाला पार्लेजी बिस्किट पुडा टाका. आहे का तिथे बिस्किट पुडा? तिचं लेकरं खाईल. पप्पाने मला तुम्हाला दिले बघा. त्यांना वाटलंच नाही ना तू राखी बांधशील म्हणून, नाही तर तुला आणून ठेवलं असतं गिफ्ट. आणलंच नाही. तसं काय नाही बांधणार असं वाटलं तुम्हाला. तशी बांधत असते का नीट बांधणार आहे. काल आता काल काऊन नाही बांधली? अरे काल काल भद्रकाळ होता, काल बांधली होता तिचं बरोबर आहे. शनिवार होता म्हणून काल नाही बांधली. आज रविवारचे रक्षाबंधन केलं तिने. काय ओळीत असते तरी काय ओळखते ओळख असतात ना. ताट बघा कोणचं घेतलं ती. चहाचा ट्रे घेतला. हे बघा 2 रुपये. 2 रुपये तुमच्या पाय वळल्या. रक्षाबंधन चालू आहे बघा. तुमच्या पाय वळल्या. जरा
तुम्ही तर लय इंटरेस्टेड आहेत पाय पाडायला. मग बाबा मायला करला पाया पडायला अजून. मग असं काहीतरी चालू होतं बघा. आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. बाकीची चर्चा आपण थोड्या वेळात करू. तोपर्यंत आलो की बाबा खातानी काऊन दाखवायचं नाही. काल खाता खातं म्हणलं ना तर मम्मीचं म्हणणं असलं की आपण जे व्हिडिओ मध्ये टाकतो का त्याला नजर लागल्यासारखी झाली म्हणून म्हणजे पोटात दुखा लागलं समजा जुलाब लागले. ते नाही तुझं रे. मम्मी सकाळ दोनदा मला असं म्हणली की बाबा तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणताना सारखं खाता त्याच्यामुळे तिला पोटात दुखा लागलं. म्हणजे माझं पोट दुखायले त्याच्यामुळे दुखायला असं म्हणणं तो सारखं खाताना दाखवतो असं म्हणतो. तूच म्हणली ना आता बोल ना कॅमेरा पुढे बोल ना सरळ. मग ते जाऊ दे तिकडे. मग ते जाऊ दे कसं. मला पहिलीच परेशानी होती. मला आता तुला परेशानी होत नाही. तू चांगली मम्मी मला माहिती आहे. तू आता कॅमेरा चालू होता तू करून खरंच सांगा त्याला. मग आता दुखत आधीच पप्पा तुम्ही खरं सत्यताची पडताळणी सांगा बरं. काय म्हणजे काय करतो पाय सकाळपासून. गळून गेलेत माझे. होत राहते करत राहते मला. तिला परसाद आणला खायला मी. माझ्या घरात ना तुम्हाला सांगतो मित्रांनो बिग बॉसचं घर झालेलं आहे. काहीच नाही फक्त बिग बॉसचं घर आहे. आणि त्याच्यामुळेच फक्त हे बघा बिग बॉस मध्ये कसे एक जण होते सगळेजण कंटेस्टंट तसे सगळे कंटेस्टंट आहेत सगळे. आणि तिकडे बघा हिला ना काय आणलं माहिती हिला काय आणलं माहिती का. बट्टी आणली सासू सासऱ्यांनी भांडाऱ्यामध्ये घेऊन जाऊन तिला परसाद घरी जायचं तिला खायचा होता. आणि आम्ही पहिलेच खाल्लं दुकानात 2 बट्ट्या खाल्ल्या. असे गोळे होते 2 मोठे. बट्ट्याने माझ्या दाताला काहीच त्रास झाला नाही. बट्ट्याने काही नाही होत त्याला. आपल्याला बाहेरच्यानी काही त्रास नाही होत. तुला ती कशी ठेवून दिली पाहिजे कशी ठेवून दिली आपल्याला फक्त कसं घरातलं खायचं अशी करीत राहतो तुम्ही. बाकी घरातलं खायचं जीवावर लय नकर करायला तू. जीवावर येतं त्यांना. खरंच घरातलं खायचं इतकं जीवावर येतं लई वाटत नाही तुम्हाला. वा 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 वा. तुम्हाला आता रात्री सकाळी सौफला मसाला आणला ते शिजून कसा खावा वाटला त्याला नाही काही प्रॉब्लेम झाला. पण जेव्हा चपाती आणि बटाटे ओट्स म्हणते त्याला. ओट्स सपोला मसाला म्हणते त्याला. ओट्स म्हणते त्याला. मसालाच म्हणते. ओट्स म्हणते त्याला. ओट्स खाते. तेच खाल्लं कसं. आणि सकाळी भाजी आणि बटाट्याची भाजी खायला खाऊच वाटत नाही तुम्हाला. पहिली गोष्ट बाहेरची सवय लागली मस्त खायची. आणि यांची शॉक काय माहिती मित्रांनो. यांची शॉक काय होते माहिती का. तुम्हाला सांगतो हिला जायचं होतं. आता तुम्हाला माहिती श्रावण चालू आहे. श्रावण मध्ये भरपूर जागेवरती महाप्रसाद असतो. महाप्रसाद मध्ये आमच्या इकडे भंडारा म्हणतात नाही का. तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा मला. आणि तेच खायचं होतं मॅडमला. आणि ही जाऊन आली गेलती ना. हा हे दोघं जण जाऊन आले महाप्रसाद खाऊन आले. आणि काय लागतं नशीब लागतं भंडारा खायला. आणि हिला 2 बट्टे तिथून आणले तर बघा कशी खाऊ राहिली. आज तू दिसू राहिली कॅमेरामध्ये खाताना. काय तुम्ही खाल्ला का. खाल्ला. तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये कळवा. आता व्हिडिओ एंड करतो कारण जास्त मोठा व्हिडिओ नको मला असं वाटते. आता मला एक गोष्ट सांगा. मी 22-20 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात का नाही ते कमेंटमध्ये सांगा. आणि कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघता कुठून बघता ते पण नक्कीच सांगा. माझं म्हणणं असं आहे की आपण एक शॉर्ट एक 11 ते माझे व्हिडिओ आवडते सगळ्यांना. काय म्हणली माझे व्हिडिओ आवडते सगळ्यांना. तुझे नाही आवडत कमेंट मध्ये विचार कोणाचे व्हिडिओ आवडते. बघा कोणाचे व्हिडिओ आवडतात ते मला सांगा. तुम्हाला नेमकं कोण आमच्या घरातला आवडतं ते सांगा नाही का. बाकी आता काही म्हणणार नाही. इथं व्हिडिओ स्टॉप करणार. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. 2 मिनटं आता कॅमेरा फिरून शूट करतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला कोण आवडतं ते पण सांगा. मम्मी आवडती का मी आवडतो का पप्पा आवडते का हे बघा ही शिवानी आवडती सांगा कमेंटमध्ये. नका सांगायला विसरू नका. आता भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. आज संध्याकाळी लाईव्ह होणार आहे ते तर पक्क्यातच आहे. ते बघायला विसरू नका. तर काळजी घ्या मस्त राहा. चला आता थोडासा तेलकट चेहरा झाला बाहेर फिरून आलो तो. चला.